श्री स्वामी समर्थ. उद्यापासून मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार चालू होतोय. तर पहिल्या गुरुवारी पूजा कशी मांडावी, अगदी साधी सोपी. आणि पहिल्यांदा जरी तुम्ही उपवास करत असाल तर ती पूजा कशी मांडायची. तर मार्गशीर्ष महिन्यातली पूजा अगदी साधी सोपी सरळ असते मांडण्यासाठी. यामध्ये आपल्याला नक्की जास्त साहित्य लागतं किंवा जशी तुमच्याकडे फक्त एक कलश आणि थोडीफार फळं फुलं असली की यामध्ये तुमची पूजा मांडून होते. आता बाकीच्या पूजा आपण जसं की दिवाळीत लक्ष्मीपूजन वगैरे करतो तर त्यासाठी भरपूर साहित्य गोळा करावं लागतं. तसं ह्या पूजेमध्ये नाही, अगदी साधी सोपी कुणालाही जमेल अशी पूजा असते. तर हा उपवास कोणीही करू शकतं, जसं की स्त्री पुरुष कन्यासुद्धा हा उपवास करतात. तर गुरुवारचा उपवास असेल आता तो फक्त मार्गशीर्ष महिन्यातच केला जातो असं नाही, तर प्रत्येक म्हणजे कोणत्याही महिन्यातल्या पहिल्या गुरुवारपासून हा उपवास तुम्ही करू शकता. वर्षभर सुद्धा हा उपवास केला जातं आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं. तर ह्या व्रताचा नियम म्हणजे फक्त पहिल्या गुरुवारी आपण उपवास करायचा आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं. मग तुमचं ते एका वर्षाचं व्रत असू द्यात किंवा आता 16 गुरुवार सुद्धा बऱ्याच जणी करतात. तरी 16 गुरुवार जरी केलं तर आता मग त्यांना हा पडलेला प्रश्न असतो की मग आम्ही उद्यापन कधी करायचं. तर 16 गुरुवार तुम्ही जर करत असाल तर काय करायचं की पहिल्या गुरुवारपासून 16 गुरुवार तुमचे सगळे झाल्यानंतर शेवटच्या गुरुवारी तुम्हाला उद्यापन करायचं आहे. आणि जर तुमचं फक्त मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार असतील तर मग मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता. आणि काही जणांचं वर्षभराचं गुरुवार असतात तर त्यांनी काय करायचं, पहिल्या गुरुवारपासून एक वर्ष गुरुवार तुम्ही केले तर शेवटच्या वर्षातला जो शेवटचा गुरुवार असतो त्या दिवशी उद्यापन करायचं आहे. आता बघा काही जणांचे नेहमीचे गुरुवार असतात तर त्यांनी शेवटच्या गुरुवारी म्हणजे वर्षातल्या शेवटच्या गुरुवारी हे तुम्ही व्रताचं उद्यापन करू शकता आणि परत नवीन वर्षी ते चालू करू शकता. तर अगदी साधे सोपे याचे नियम आहेत. तर ज्या दिवशी पूजा असते, उपवास असतो गुरुवारची पूजा, त्या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे. अंगण वगैरे झाडून स्वच्छ करायचं, अंगणामध्ये रांगोळी काढायची आहे, अंगणात सडा वगैरे टाकून घ्यायचं. आणि नंतर तुम्ही नेहमी आपली देवपूजा नेहमीची करून घ्यायची. तुळशीची पूजा करायची, उंबरट्याची पूजा करायची, तिथं सुद्धा लक्ष्मीची पावलं काढायची. कारण या दिवशी साक्षात लक्ष्मीचं स्वागत करत असतो आपण, साक्षात लक्ष्मी आपल्या घरात येते. तर अगोदर सगळी स्वच्छता साफसफाई बाहेरची करून घ्यायची. तुळशीची पूजा, उंबरट्याची पूजा, तिथं सुद्धा रांगोळी काढायची लक्ष्मीची पावलं काढून. मग आपल्याला देवपूजा झाल्यानंतर काय करायचं, जिथं तुम्ही रांगोळी म्हणजे कलश मांडणार आहे किंवा पूजा मांडणार आहे त्या ठिकाणी काय करायचं, तिथली जागा त्यामध्ये थोडंसं पाण्यामध्ये हळद टाकायची, ती जागा पुसून घ्यायची स्वच्छ. गोमूत्र असेल तर सगळ्या घरामध्ये आपल्याला गोमूत्र सुद्धा शिंपडायचं आहे. आणि जिथं पूजा मांडणार तिथं मग रांगोळी काढून अशा पद्धतीने तुम्ही तांदळाची किंवा गव्हाची रास त्यावरती काढू शकता. पाठ ठेवायचा आहे, नवकोर वस्त्र एखादं त्यावरती हातरायचं आणि त्यावरती अशा पद्धतीने कलश आहे तो तयार करून घ्यायचा. तर ही पूजा करायला अगदी सोपी असते. जास्त आता डेकोरेशन ज्याला त्याच्या आवडीचा प्रश्न आहे, तुम्हाला जर ते साहित्य मिळालं तर ते तुम्ही आवर्जून करा, पण नाही मिळालं तरी सुद्धा त्यात काय तुम्हाला हे मानण्याचा विषय नाही. तो डेकोरेशन हा वेगळा भाग झाला. आता अलीकडे कसं जास्त सजावट करण्याची पद्धत आलेली आहे. कोणतीही पूजा असली तर डेकोरेशन जास्त केलं जातं, पण पूजा म्हणजे आपली भक्ती, आपण किती भक्तिभावाने करतो हे जास्त महत्त्वाचं असतं. हा ज्याला शक्य आहे ते करू शकतात, तो आवडीचा भाग आहे. पण ज्यांना काही जमत नाही त्याने अगदी साधी सरळ पुस्तकात ज्याप्रमाणे सांगितलेले आहे तशी पूजा मांडू शकता तुम्ही. आणि कोणतीही पूजा मांडताना फक्त अग्नीच्या साक्षीने पूजा करा, म्हणजे अग्निदेवाच्या साक्षीने कोणतीही पूजा आपण केली तर ती लवकर देवापर्यंत पोहोचते असं मानलं जातं. तर सुरुवातीला दिवा लावून घ्यायचा, दिव्याची पूजा करायची, हळदी कुंकू फूल अक्षता वाहून. नंतर जो कलश आहे तो आता तांदळाची रास काढू शकता किंवा गव्हाची सुद्धा रास काढू शकता, स्वस्तिक काढलं तरी चालू शकतं. आणि सुरुवातीला गणपतीची पूजा करायची. आता गणपतीची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी घेऊ शकता गणपतीचं प्रतीक म्हणून. तर गणपतीची पूजा केल्यानंतर आपल्याला कलश पूजन करून घ्यायचं आहे. आणि नंतर गणपतीला हळदी कुंकू अक्षता फूल वाहून घ्यायचं आहे. आता तुम्हाला इथं अभिषेक घालायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही घालू शकता. आणि आचमन करून तुम्ही एखादा संकल्प, आता कोणतंही व्रत आपण आपली एखादी इच्छा पूर्ण व्हावी यासाठी करत असतो, तर तो संकल्प आपल्याला पहिल्या दिवशी करायचा आहे आणि शेवटच्या गुरुवारी तो संकल्प आपल्याला सोडायचा आहे. तसंही तुम्ही करू शकता.
तर हातामध्ये एक फूल घेऊन फक्त देवासमोर तुमची जी इच्छा आहे ती हातामध्ये फूल घ्या, त्यावरती हळदी कुंकू अक्षता टाका. तुमची जी मनातली इच्छा आहे, जी की पूर्ण आपल्याला करून घ्यायची आहे माता लक्ष्मीकडून, तर ती इच्छा इथं बोला आणि फूल तिथं लक्ष्मीच्या फोटोजवळ तुम्ही ठेवून द्या. तर तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होणार आणि शेवटच्या गुरुवारी जो आपण म्हणजे संकल्प केलेला आहे तो इच्छा पूर्ण होते असा करून तो संकल्प आपल्याला सोडायचा आहे. तर इथं आता लक्ष्मीची मूर्ती असेल तर फोटोच्या ऐवजी मूर्ती ठेवा म्हणून सांगितलेलं आहे. नसेल तर फोटो ठेवला तरी चालतो. माता लक्ष्मीला लाल फूल अतिशय प्रिय आहे, त्यामुळे शक्य झालं तर तुम्हाला लाल फूल ठेवा. आणि इथं जे विड्याचं सामान आहे, एक विडा ठेवा किंवा 5 विडं सुद्धा ठेवलं तरी चालतात, पण कथेत एकच विडा सांगितलेला आहे, तर एक ठेवा किंवा 5 ठेवलं तरी सुद्धा चालतं. मग तर इथं मी एक विडा ठेवलेला आहे. तर अशा पद्धतीने आणि नैवेद्यामध्ये आता फळं 5 प्रकारची फळं घ्या किंवा एकाच प्रकारची 5 फळं घ्या. काहीच नाही मिळालं आपल्या घरामध्ये, सगळ्यांच्या केळी तर असते, तर 2 केळी जरी ठेवली तरी बस होतं. आणि इथं लक्ष्मीला सकाळी जर तुम्ही पूजा मांडत असाल तर काय करा, दूध आणि साखरेचा, आता दुधामध्येच मी थोडीशी साखर टाकलेली, तूप टाकलेले, असा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. आणि त्याच्याभोवती पाण्यानं असं 2-3 वेळा फिरवून घ्या. तर हा देवीला नैवेद्य झाला. आणि संध्याकाळच्या वेळेला मात्र आपण ज्यावेळी कथा, आता सकाळी कथा वाचलेली असते, पूजा झालेली असते, आता संध्याकाळच्या वेळी परत आपल्याला धूप अगरबत्ती आरती लावायची आहे. आरती दिवसभर ठेवली तुम्ही, तेल जास्त घातलं तरी चालतं, शक्यतो तसंच करा. दिवसभर दिवा राहील एवढं तेल त्यामध्ये टाका, म्हणजे रात्रपर्यंत तो दिवा राहील. आणि नंतर रात्री काय करा, कथा, आता सकाळी कथा वाचलेली असते, मग रात्री तुम्ही हळदी कुंकू वाहून म्हणजे नमस्कार करा. आणि जे तुम्ही नैवेद्यासाठी बनवलेलं आहे, गोडाचा शिरा बनवा किंवा खीर बनवली जाते, आता तुम्हाला जे शक्य आहे, किंवा तूप भात साखर जरी दाखवलं तरी चालतं, ते दाखवा. आणि जेवणामध्ये जे आपण बनवणार आहे उपवास सोडण्यासाठी, तर ते ताट आहे असं बनवून आणायचं, देवासमोर ठेवायचं, देवाला दाखवायचं, नंतर त्यातलं गाईला सुद्धा चारून यायचं आणि मग तुम्ही ते खाऊ शकता. तर या म्हणजे गुरुवारच्या उपवासामध्ये गाईला नैवेद्य चारण्याचं खूप महत्त्व आहे. त्यामुळं सायंकाळच्या वेळेला तुम्ही संध्याकाळी जर पूजा मांडत असाल तर पूजा झाल्यानंतर गाईची पूजा करा, गाईला नैवेद्य दाखवा. आणि सकाळी जरी मांडले असेल तरी संध्याकाळी फक्त मग गाईची पूजा करून गाईला नैवेद्य दाखवला तरी चालतो. जो की आपण लक्ष्मीला, माता लक्ष्मीसाठी नैवेद्य बनवत असतो, तोच नैवेद्य आपल्याला गाईला सुद्धा दाखवायचा आहे. आणि जर तुम्हाला कथा वाचायला जमत नसेल तर तुम्ही काय करा की दुसऱ्याकडून कथा वाचून घ्या आणि तुम्ही नुसती ऐकली तरी चालते. आता मासिक धर्म असेल तर तुम्ही घरातील इतर व्यक्तीला, तुमच्या कोणालाही पूजा मांडायला सांगू शकता आणि तुम्ही फक्त पूजा वाचायला सुद्धा त्यांना सांगू शकता, तुम्ही फक्त ऐकलं तरी चालतं. फक्त सुतक असेल तर मग मात्र आपण पूजा मांडू शकत नाही, पण इतर दुसऱ्या कोणत्याही अडचणी असतील तर तुम्ही फक्त पूजा ऐकली तरी चालते. उपवास मात्र आपल्याला करायचा आहे. तर अशा पद्धतीने अगदी साधं सोपं गुरुवारचं व्रत आहे, ते तुम्ही करू शकता. कथा वाचून झाल्यानंतर आता कथा वाचताना घरातील सगळ्या लोकांना तिथं ते ऐकण्यासाठी बसवायचं आहे. आता पूर्वीच म्हणजे कथेत सांगितलं आहे की आपल्या शेजारी पाजाऱ्यांना सुद्धा बोलवा, पण आता ती पद्धत राहिलेली नाही, कोण तसं येत नाही. पूर्वी यायचे, पण आता आपल्या घरातील तरी लोकांना तुम्ही इथं बसवून ती कथा ऐकू शकता. या कथेला फार महत्त्व आहे. तर गुरुवारी ही कथा, उपवास किंवा व्रत केलं असेल तर कथा वाचलीच पाहिजे. आणि नंतर तुम्ही गणपतीची आरती आणि नंतर महालक्ष्मीची आरती आहे, ती आरती करायची आहे. सगळ्यांनी मिळून देवीसमोर नमस्कार करायचा आणि जो प्रसाद बनवलेला आहे तुम्ही तो सगळ्यांना द्यायचा आहे. आणि पूजा करायच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी आपल्याला काय करायचं आहे, सकाळी आपण आंघोळ केल्यानंतर अगोदर पूजा करायची. तर हळदी कुंकू व्हायचं, फूल व्हायचं आणि नमस्कार करायचा. आणि साखरेचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. मग जी फळं आहेत ते तुम्ही आपले खाण्यासाठी ठेवू शकता. विड्याचं सामान आहे ते सुद्धा पुढच्या गुरुवारी आपण तसंच यूज करू शकतो. गुळ खोबरं आहे ते सुद्धा तुम्ही तसंच ठेवू शकता. आणि कलशातलं पाणी घरामध्ये थोडं थोडं टाकायचं आणि नंतर तुम्ही झाडांना घालू शकता. फुलं आणि जे आता विड्याची पानं सुकून जातात ते तुम्ही निर्मल्यात टाका, फुलं असतील, पानं असतील तर ते. आणि फोटो वगैरे आपल्या मंदिरात ठेवून मग त्याची नेहमीप्रमाणे आपण पूजा करू शकतो. तर अशा पद्धतीने अगदी साधी सोपी तुम्ही ही गुरुवारची पूजा मांडू शकता.
आणि जी डहाळे वगैरे ठेवलेले आहेत ते तुम्ही निर्मल्यात टाका. नारळ आहे तो पुढच्या पूजेमध्ये आपण मांडू शकतो. आणि जे तांदूळ किंवा गहू जे मांडले असतील तुम्ही रास म्हणून, तर ते तुम्ही आहे असे ठेवा. पुढच्या गुरुवारी पूजेमध्ये तेच मांडू शकतो. वस्त्रसुद्धा आहे तेच वापरू शकतो. तर अशा पद्धतीने अगदी साधी सोपी गुरुवारची पूजा तुम्ही सगळ्यांनी वाचावी, ऐकावी. आणि म्हणजे यामध्येच सांगितलेलं आहे की एकदा पूजा करायला सुरुवात आपण केली तर ती न चुकता दरवर्षी करावी. त्यामध्ये खंड पडू देऊ नये. जर आपल्याला एखादी अडचण आली किंवा प्रेग्नन्सीमध्ये आपण पूजा करू शकत नाही, डिलिव्हरीची असते, त्या महिलांनी फक्त पूजा नाही केली, इतर महिलांनी म्हणजे ज्यांना शक्य आहे त्यांनी जर तुम्ही जर एकदा पूजा चालू केली असेल तर त्यामध्ये मात्र खंड पडू देऊ नका. कारण यामध्येच सांगितलेलं आहे की उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही किंवा सोडणार नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला ही गुरुवारची कहाणी किंवा व्रत ही जे आपण ऐकत असतो, कथा आणि पूजा मांडत असतो, तर ती दरवर्षी अशा पद्धतीने करायची आहे. करायला अगदी सोपी आहे. आणि तुम्हाला जर शेवटच्या गुरुवारी काही अडचण आली तर उद्यापन करू नाही शकला तर तुम्ही येणारा जो गुरुवार असतो त्या गुरुवारी सुद्धा पूजा करू शकता, उद्यापन करू शकता, शेवटचा गुरुवार समजून. तर अशा पद्धतीने तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातलं हे जे गुरुवारचं व्रत आहे त्याची पूजा मांडू शकता. तर माता लक्ष्मी तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत अशी लक्ष्मी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.